हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण आंबट गोड चवीची कच्च्या कैरीची चटणी। तर ही रेसिपी माझ्या आजीची आहे। माझ्या आजीनं कच्च्या कैरी आल्या, उन्हाळा लागला, कच्ची कैरी घरी आणली की पाट्या वरवंट्यावर वाटून अशा पद्धतीची आंबट गोड चवीची चटणी करायची, आम्हाला फार आवडायची। तर आपण तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सुरुवातीला घेतलेला आहे आपण एक कच्चा आंबा, त्याला कट करून घ्यायचा आहे आपल्याला मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये। आता आपल्याकडे पाटा वरवंटा तर नाही आहे, तर मिक्सरमध्ये आपण एक कच्ची कैरी चटणी करणार आहे। मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये आपल्याला कैरी कट करून घ्यायची आहे। कट झालेली कैरी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये आपण हिरवी मिरची, ज्याप्रमाणे तुम्हाला तिखट पाहिजे तेवढ्या मिरची टाकून घ्यायच्या आहे। सोबत टाकणार आहे आपण 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, झाकण लावायचं आहे। सुरुवातीला आपल्याला ओबडधोबड फिरवून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि गोडवासाठी टाकणार आहे आपण साखर। तुम्हाला जर गोड लागत नसेल तुम्ही साखर स्किप करू शकता, टाकलं तर खूप छान होते। सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकदम स्मूथ अशी। त्याची चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून त्यावर तडका टाकणार आहे। त्यावर तडका पाण्यामध्ये आपण थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये आपण एक लाल सुकी मिरची, कढीपत्ता, जिरं घालायचं आहे। छान तडतडू द्यायचं आहे। गरमागरम तडका टाकायचा आहे आपल्या चटणीवर, यामुळे आपल्या चटणीला खूप छान असा स्वाद येतो। कोथिंबीर घालायची आहे। मस्त चटणीचा आस्वाद घ्यायचा आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नसेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।